की समाजामध्ये अनेक प्रभावी व्यक्ती दिसत असतील, पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की बाहेर ज्याचा प्रभाव असतो घरी त्याचा पराभव असतो, कारण तिला त्याचा स्वभाव माहित असतो. परंतु हा पती पत्नीमध्ये असणार जो आनंद आहे तो किती मोठा असतो. तर गोष्ट अशी होती की दोघही नवरा बायको नोकरी करत असतात आणि प्रचंड कष्टाने आपला संसार चालवत असतात. आणि हा संसार चालवत असताना दोघही जण म्हणतात की आपल्या लग्नाचा एक वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसा दिवशी आपण एकमेकांना एक चांगली भेटवस्तू द्यायची. आणि भेटवस्तू द्यायची त्यांनी नियोजन केलेलं असतं. आणि भेटवस्तू काय द्यायची, तर प्रत्येक जण म्हणतं की दोघंही म्हणतात की मी एक भेटवस्तू तुम्हाला आणणार, दुसरी भेटवस्तू आणणार. आणि त्यानंतर ते दोघेही भेटवस्तू आणायला जातात. त्या पतीची जी पत्नी असते त्या पत्नीच्या केस असतात ती फार सुंदर असतात आणि त्या केसांमध्ये लागणारा एक विशिष्ट प्रकारचा जो चाप असतो तो चाप आणण्यासाठी तो पती जातो. आणि जी पत्नी असते त्या पत्नीला स्वतःच्या पतीच्या हातामध्ये असणारं घड्याळ दिसत असतं आणि ते घड्याळाला पट्टा नसतो. दोघही जण जातात आणि दोघांचीही परिस्थिती अत्यंत हालाकीची असते, परंतु एकमेकाला काही ना काही भेटवस्तू द्यायचं त्यांनी ठरवलेलं असतं. आणि आता एकमेकाला भेटवस्तू द्यायचे त्यावेळेला ते दोघही जण काय भेटवस्तू देतात, तर पत्नी आपले केस गंगाजलासाठी विकते आणि आपल्या पतीसाठी पतीच्या हातामध्ये असणारा घड्याळाचा पट्टा घेऊन येते. आणि पती असतो तो आपलं घड्याळ विकून आलेला असतो. दुर्दैव असं होतं की त्यांच्या लग्नाच्या त्या वाढदिवसा दिवशी दोघांनीही दोघांसाठी लागणाऱ्या वस्तू विकलेल्या असतात आणि एकमेकांसाठी काहीतरी घेऊन आलेले असतात. गोष्ट ही सांगते की आपल्या आयुष्यामध्ये हा त्याग आणि समर्पणात असणारा आनंद हा खरा आनंद आहे.